नमस्कार, जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। सध्या राज्यामध्ये निवडणुकीचे जे वारे वाहू लागलेले आहेत त्यावरून दावे प्रतिदावे जास्त वाढलेले आहेत आणि त्यावर आता आरोप प्रत्यारोप होताना सुद्धा दिसतात। बारामती मतदार संघामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार असल्याची चिन्ह गेल्या काही दिवसांपासून दिसत आहेत। विद्यमान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत। यामुळे बारामतीमध्ये नणंद भावजय लढाईची चर्चा सुरू होती, परंतु आता या लढाईमध्ये तिसऱ्या खेळाडूने मैदानामध्ये उतरण्याची घोषणा केलेली आहे। यामुळे बारामतीमध्ये पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत। माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेमध्ये आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या समोर नवीन संकट निर्माण झालेला आहे। त्यानंतर सोमवारी शिवतारे यांनी या संदर्भातलं वक्तव्य केलं। त्यानंतर राष्ट्रवादीची मंगळवारी प्रतिक्रिया आली। या संदर्भातल्या सर्व घडामोडींचा उहापोह आजच्या या कार्यक्रमात आपण करणार आहोत। अजित पवारांचे कट्टर विरोधक पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांविरोधामध्ये दंड ठोपटले आहेत। आपण बारामती लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणाच विजय शिवतारे यांनी केली। या संदर्भात बोलताना चिन्ह कोणतं असेल हे अद्याप अस्पष्ट आहे, पण आगामी लोकसभा लढवण्यावर ठाम असल्याचं शिवतारे यांनी म्हटलं। पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांविरोधात दंड ठोपटले आहे। बारामती मतदारसंघ हा कोणत्या एका कुटुंबाचा सातबारा असू शकत नाही अशा शब्दात त्यांनी टीका केली पवार कुटुंबियांवर आणि त्यांनी एकंदरीत आपल्या उमेदवारीची घोषणा सुद्धा केली। पक्ष कोणता असेल, चिन्ह कोणतं असेल हे आतापर्यंत स्पष्ट झालं नसलं तरी निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं मत शिवतारे यांनी व्यक्त केलं। विजय बापूची लढाई माझ्यासाठी नाही, विजय बापूची लढाई लोकांसाठी। आणि पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे। दोन पवार वर्सेस पुरंदर, विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे उभे, सगळ्यांनी ह्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड। आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याला पाडा, जाऊ द्या यांचा कार्यक्रम, इतिहास घडू द्या। या पुरंदरने इतिहास घडवला। शिवतारे यांनी थेट पवार कुटुंबावर टीका केली आणि अजित पवारांना आव्हान दिलं। त्यानंतर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढवणार अशी घोषणा सोमवारी केली। आता त्यावर राष्ट्रवादीने तिखट प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरलं नाही तर कल्याण लोकसभा मतदारसंघात वेगळा निकाल लागेल अशा शब्दामध्ये अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी इशारा दिला। पाहूयात काय म्हणाले। शिवसेनेचे शिवराळ वाचारवीर विजय शिवतारे हे आमच्या स्वाभिमानावर, आमच्या शक्तीस्थळांवर आघात करणार असतील तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता कल्याणमध्ये वेगळं निर्णय आणि वेगळं चित्र देखील मग दिसू शकतं। त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरा। एकंदरीत बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार म्हणजेच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची लढत होईल असं बोललं जात होतं। म्हणजे पवार कुटुंबियातलेच दोघे उमेदवार असतील। मात्र आता विजय शिवतारे यांनी घोषणा केली, त्यामुळे विजय शिवतारे यांच्या इथं उमेदवारीमुळे काय फरक पडेल ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। शिवतारे हे आता मुख्यमंत्री शिंदेंसोबत शिवसेनेमध्ये आहेत। शिवसेना भाजपासोबत अजित पवार महायुती म्हणून सत्तेत आहेत। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी बारामतीमध्ये लढत होण्याची शक्यता आहे। शिवतारेंच्या विरोधाचा अजित पवारांना दणका बसू शकतो। पुरंदरमध्ये संजय जगताप हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत। संजय जगताप यांची सुप्रिया सुळेंना मदत होईल। पुरंदरमध्ये शिवतारेंची मदत न झाल्यास सुनेत्रा पवारांना फटका बसू शकतो। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। पाहूयात।
सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार रंगणारा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आता शिंदे गटाच्या विजय शिवतारेंनी देखील उडी घेतलेली पाहायला मिळते। खरं तर 2014 मध्ये ज्यावेळेस विजय शिवतारे हे राज्यमंत्री झाले त्यावेळेस पासून विजय शिवतारेंनी संपूर्ण पवार कुटुंब आणि अजित पवारांच्या विरोधात जोरदार टीकाबाजी केलेली होती आणि याच टीकेमुळे अस्वस्थ झालेल्या अजित पवारांनी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विजय शिवतारे कसा निवडून येतो हेच पाहतो असं म्हणून ओपन चॅलेंज विजय शिवतारेंना दिलेलं होतं आणि हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी 2019 पर्यंत असणारी पुरंदर विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादीची जागा ही अजित पवारांनी काँग्रेसला सोडली आणि काँग्रेसमध्ये संजय जगताप यांना उमेदवारी दिली आणि संजय जगताप यांना मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देखील दिला आणि विजय शिवतारे यांना पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांनी भूमिका बजावली। विजय शिवतारेंना दिलेलं चॅलेंज अजित पवारांनी हे पूर्ण करून दाखवलं, त्यामुळेच मोठी नाचक्की संपूर्ण राज्यभरामध्ये विजय शिवतारेंची झालेली पाहायला मिळाली। यानंतर देखील अजित पवारांच्या विविध घोटाळ्यांसंदर्भात विजय शिवतारे वेळोवेळी बोलून दाखवताना पाहायला मिळाले, परंतु हीच अस्वस्थता आता विजय शिवतारेंची बाहेर येताना पाहायला मिळते। अजित पवार आणि पवार कुटुंबियांवर सातत्याने केलेली टीकाबाजी कायम बारामती लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख करताना बारामतीला फोकस करणे, बाकीचे विधानसभा मतदारसंघ गाळणे या सगळ्याच्यामुळे विजय शिवतारे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याची देखील बोलणी केली जाते। त्यामुळेच विजय शिवतारे यांनी थेटपणे आज भूमिका मांडत आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे आता निश्चितपणाने अजित पवारांच्या समोरचं टेन्शन वाढलेलं पाहायला मिळतंय। अजित पवार महायुतीमध्ये आले तरी विजय शिवतारे आणि अजित पवारांचा संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाहीये। एका कार्यक्रमामध्ये बोलताना शिवतारे यांनी बारामतीच्या पवारांवर तोप डागली। शिवतारे आणि अजित पवारांच्या वादाचे पडसाद बारामती लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतात। याचं कारण म्हणजे शिवतारे यांचं पुरंदर मतदारसंघ आहे जो बारामती लोकसभा मतदारसंघात येतो। महायुतीला जर सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा असेल तर 6 पैकी एका मतदारसंघातला नेता नाराज असणं त्यांना फारसं परवडणारं नाहीये। यावर राजकीय विश्लेषक काय म्हणतात पाहूयात। अनंतराव थोपटे यांच्या घरी शरद पवारांना इतक्या वर्षांनी जावं लागणं ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे शरद पवारांसाठी वास्तविक पाहता। कारण शरद पवार आतापर्यंत अशा पद्धतीने कुठल्याही राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या दुश्मनाच्या घरी मतदानाच्या वेळेस किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस गेलेला आपल्याला पाहायला मिळत नाही। शरद पवारांची परंपरा वेगळी आहे, प्रचाराचा नारळ फोडायचा आणि सांगतेचा त्याच्यामध्ये नारळ सभा घ्यायची आणि विजय घोषित करायचा अशी त्यांची प्रथा होती। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली आणि त्यात विजय शिवतारे यांनी जर उडी घेतली आणि बारामतीतून उमेदवारी त्यांना मिळाली तर या शिवतारेंच्या उमेदवारीचा फायदा कुणाला होणार हा देखील मोठा प्रश्न इथं उपस्थित होतो। कारण पवार कुटुंबियांच्या भांडणामध्ये जनतेने नवा पर्याय पसंत केला तर शिवतारे यांची विजयाची शक्यता अधिक होऊ शकते। याबाबत राजकीय विश्लेषक काय म्हणतात पाहूयात। शिवतारे अजित पवारांशी आणि एकंदरीत सगळ्यांशी जुळून घेत असतानाच आज अचानक त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली आहे तर मला वाटतं हे एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण शिजते। शिवतारे जे बोलले त्याच्या मागे तरी सुद्धा कोणीतरी असू शकतं, कारण एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे तरी शिवतारे बोलतील किंवा त्यांना विरोध करतील अशी तर भूमिका नाहीये। तरी त्यांनी जी भूमिका घेतली आपण समजू शकतो की काही राजकारणाच्या खेळी असू शकतात, पण त्यांचे खरोखरच जर शिवतारे उभे राहिले तर त्याचा निश्चितपणे फायदा हा सुनेत्रा पवारांना बसू शकतो, फटका बसू शकतो आणि त्याचा फायदा सुप्रिया सुळेंना होऊ शकतो। त्याचं कारण असं की शिवतारे शिवसेनेतल्या घटक पक्षातले आहेत आणि त्यांचा जो काय मतदारसंघ आहे तो पुरंदर असेल किंवा त्यांचं जर सगळं इकडे जो शहरी भागाशी कनेक्टेड जो काही वर्ग असेल तो सगळा सुनेत्राताई आणि म्हणजे आता जो महायुतीचा आहे त्यांचा आहे। त्यामुळे शिवतारेंची भूमिका निश्चितपणे अजित पवारांना आणि ज्या बारामतीच्या उमेदवार असतील सुनेत्रा पवार त्यांना बसेल असं आता तरी वाटतं। विजय शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि शिवसेनेसोबत असूनही पवारांच्या विरोधात काय याबाबत माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पाहूयात। सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशात चर्चेचा विषय ठरलेला आहे। याच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी दोन्ही पवारांना आव्हान दिलेलं आहे। कारण कालच्याच एका कार्यक्रमामध्ये विजय शिवतारे यांनी आपण
अपक्ष निवडणूक लढवणार आहे असं स्पष्ट संकेत दिलेले आहेत. यामुळे आता या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजय शिवतारे यांचं पवारांपुढे मोठं आव्हान असणार आहे. कारण पुरंदरचा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये विजय शिवतारे यांचं वर्चस्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे येणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजय शिवतारे यांचं आव्हान पवारांसमोर असणार आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती. बारामतीच्या राजकारणातली सर्वात मोठी दुसरी घडामोड म्हणजे ते शरद पवार आणि थोपटे यांची भेट. या संदर्भात विश्रांतीनंतर अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तुर्तास वेळ झाली का विश्रांतीची, लगेच परत येतोय.